नमस्कार मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलार योजनेअंतर्गत आपले अर्ज भरलेले होते, परंतु कित्येक वर्षे उलटून सुद्धा त्यांनी आपला जो काही लाभार्थी हिस्सा आहे, हा लाभार्थी हिस्सा हा यामध्ये भरलेला नव्हता. तर बहुतांश शेतकऱ्यांचे जे काही अर्ज आहे, हे कुसुममधून मागेल त्याला सौर कृषी पंप योजना यामध्ये वर्ग झालेले होते, कन्वर्ट झालेले होते. तर अशा शेतकऱ्यांना पाठीमागे आपल्या मोबाईलवर 7 दिवसामध्ये आपला जो काही लाभार्थी हिस्सा आहे, हा लाभार्थी हिस्सा भरा म्हणून तशा प्रकारचे SMS हे प्राप्त झालेले होते. परंतु बहुतांश शेतकऱ्यांनी आपला जो काही लाभार्थी हिस्सा आहे, हा लाभार्थी हिस्सा यामध्ये भरलेला नाही. तर अशा शेतकऱ्यांचे जे काही अर्ज आहे, हे अर्ज आता महावितरणने रिजेक्ट केलेले आहे. तर अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये आपण जर इथे पाहिलं तर बेनिफिशरी सर्व्हिसेसमध्ये ॲप्लिकेशन करंट स्टेटस यामध्ये त्या शेतकऱ्यांचे जर आपण स्टेटस चेक केले तर आपण अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये पाहू शकतात की मागेल त्याला सौर कृषी पंपमध्ये पैसे न भरल्यामुळे मेळा अर्ज नाकारला गेला. ज्यांनी मेळाच्या वेबसाईटला जाऊन अर्ज भरलेले होते, पैसे न भरल्यामुळे हे जे काही अर्ज आहे, हे अर्ज महावितरणने आता रिजेक्ट केलेले आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण पाठीमागे सुद्धा एक अपडेट घेतलेली होती की ज्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये आपले अर्ज भरलेले होते, परंतु त्यांनी कित्येक वर्षे उलटून कित्येक दिवस उलटून आपला जो काही लाभार्थी हिस्सा आहे, हा लाभार्थी हिस्सा यामध्ये भरलेला नव्हता. तर अशा शेतकऱ्यांचे सुद्धा अर्ज यामध्ये रिजेक्ट करण्यात आलेले आहे. तर तशा प्रकारचे SMS सुद्धा शेतकऱ्यांना त्यावेळेस प्राप्त झालेले होते की आपला जो काही लाभार्थी हिस्सा आहे, हा लाभार्थी हिस्सा 7 दिवसामध्ये आपला भरून घ्या म्हणून. तर अशा शेतकऱ्यांच्या अर्जाचे स्टेटस जर आपण आता चेक केले तर आपण अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये येथे पाहू शकतात की मागेल त्याला सौर कृषी पंपमध्ये पैसे न भरल्यामुळे मेळा अर्ज नाकारला गेला आणि अर्ज नाकारण्याचे कारण अर्ज सादर केल्यानंतर दीर्घ कालावधीसाठी पैसे न भरणे. म्हणजेच आपण अर्ज भरला परंतु यामध्ये पैशाचा भरणा हा लवकर केलेला नाही, त्यामुळे आपला जो काही अर्ज आहे, हा अर्ज महावितरणने रिजेक्ट केलेला आहे. त्यामुळे आपणास आता यामध्ये परत नव्याने यामध्ये अर्ज भरायचा आहे आणि अर्ज भरल्याच्या नंतर आपणास लगेच त्यामध्ये पेमेंटचा भरणा हा उपलब्ध आहे. त्यामुळे आपण आपला जर अर्ज यामध्ये जर रिजेक्ट झालेला असेल तर अर्ज भरून आपण आपला जो काही लाभार्थी हिस्सा आहे, हा लाभार्थी हिस्सा यामध्ये भरू शकता. तर हे होतं एक कुसुम आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजना यामधील एक महत्त्वाचं असं एक अपडेट. तर आपले जे काही प्रश्न असतील याविषयी जर आपल्या काही अडचणी असतील तर त्या खाली कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.